स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सोनाली कुलकर्णी सहर्ष सविनय आणि स्वाभिमान सादर करीत आहे. पार्थ थिएटर्स निर्मित आणि अर्चना थिएटर्स प्रस्तुत पु ल देशपांडे लिखित एक सोज्वळ, आध्यात्मिक आणि भरपूर कौटुंबिक दीर्घांक मॅड सखाराम अर्थात सोनाली कुलकर्णी प्रस्तुत आणि पार्थ थिएटर्स निर्मित मॅड सखाराम या नाटकावर आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्याच्यासाठी नाटकाची अख्खी टीम इकडे आलेली आहे. अर्थात सोनाली, थँक्स फॉर कमिंग. तू निर्माती आहेस या नाटकाची. मंगेश सातपुते दिग्दर्शक आहेत आणि सुनील जाधव, अलका परब आणि किरण असे कलाकार पण आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे थँक्यू फॉर कमिंग. सोनाली, तुझ्यापासून सुरुवात करते. आधी आम्ही थँक्यू, कारण मला खूप आनंद झाला आहे मनवा की माझ्या आठवणीत कुणीही नाटकासाठी असं काहीही काम केलेलं नाही आहे. तू खास नाटकासाठी पॉडकास्ट सुरू केलं आहेस, याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. तू स्वतः उत्तम अभिनेत्री आहेस, प्रोड्युसर आहेस आणि तुझ्या मनात हे येणं की आपण मराठी नाटकासाठी काहीतरी करूया हे फार महत्त्वाचं आहे. कारण नेहमी नाटकाला स्टेपिंग स्टोन म्हणून बघितलं जातं की नाटक करायला सुरुवात करूया मग आपल्याला मोठा ब्रेक मिळेल. तर तू नाटकालाच मोठा ब्रेक मानलंस हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी थँक्यू आणि शाब्बासकी तुला. थँक्यू. खरं तर माझा पहिला प्रश्न इथूनच निर्माण होतो सोनाली, की तू पण नाटकाच्या रूट्समधनं आलेली आहेस आणि कितीही काही अचीव केलं तरी परत नाटकाकडे जावं, नाटक करत राहावं असं एक इमोशन सतत राहतं आणि त्यामुळे तू या नाटकाची निर्मिती केलीस, प्रस्तुत तू करतेस. तर तू पहिलं म्हणजे हे प्रस्तुत करायचं का ठरवलंस आणि दुसरं म्हणजे हेच नाटक का ठरवलंस? महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर जेव्हा मी नाटकाचा प्रयोग पाहिला, मला मंगेशनी बोलवलं होतं. तो फार प्रेमाने प्रेक्षक जमवत असतो, म्हणजे त्याच्यासाठी एक प्रेक्षक महत्त्वाचं आहे. आणि आमच्या गेल्या काही महिन्यांच्या प्रवासात हे मी पाहतीये. तर त्यांनी मला आठवणीने निमंत्रित केलं होतं. मी जेव्हा नाटक बघायला गेले तेव्हा आता आपल्याला नाटक बघायची सवय आहे. आपण तेवढा काळ रमतो किंवा रमत नाही, हसतो किंवा हसत नाही. मॅड सखाराम पाहिल्यानंतर म्हणजे मला वेड लागलं ते नाटक पाहिल्यानंतर. अत्यंत उत्तम संहिता, त्याचा एक असा कडक बांधलेला प्रयोग, अप्रतिम अभिनय आणि कुठल्याही अर्थाने प्रायोगिक वाटेल अशी निर्मिती मूल्य नव्हती. मला तो प्रयोग प्रचंड आवडला आणि मला असं वाटलं की मी आधी का नाही पाहिलं हे नाटक. इतका अप्रतिम मंगेशनी बसवला आहे प्रयोग. तर आपल्या मनात येतं ना की कलाकारांना पार्टी देण्याच्या पलीकडे आपण काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर मी ते गेली अनेक वर्ष करत आलेली की आवडलं नाटक की काहीतरी खाऊ पाठवायचा, कधीतरी केक घेऊन जायचं किंवा. तर मला असं वाटलं की ह्याचे म्हणजे मला तर असं वाटतं की कमीत कमी 1000 प्रयोग तर मॅड सखारामचे झालेच पाहिजेत. आणि त्यामुळे मी काही अशी व्यावसायिक निर्माती नाही आहे. मी काय पॅशनेट प्रोड्युसर आहे की स्ट्रगलिंग किंवा उत्साही असे वॉनबी प्रोड्युसर्स असतात की नाही, तशी मी प्रोड्युसर आहे. असं काही ठरवून मी आयुष्यात केलेलं नाही आहे. पण या नाटकासाठी मला असं वाटलं की प्रयोग तयारच होता, तर नुसतंच शाब्बासकी देण्याच्या पलीकडे काहीतरी करावं. म्हणून मी मंगेशला विनंती केली की मी ॲक्टिव्ह प्रोड्युसर म्हणून येऊ का या टीममध्ये. असं झालं. मंगेश आणि सुनील, कारण तो स्वतःसुद्धा एक प्रोड्युसर आहे या नाटकाचा. मंगेश, तू मी तुला आता मी लहान होते आणि तू कॉलेजमध्ये होता तेव्हापासून ओळखते, त्यामुळे तुझं नाटकावरचं प्रेम कधीपासून आहे हे मला माहिती आहे. आणि रुईया नाट्यवालयामध्ये बॅकस्टेज करण्यापासून ते एक आपण हमीदाबाईचे कुठे नाटक पण एकत्र काम केलं, प्रोफेशनल. आणि डबिंग्स तू प्रचंड प्रमाणात करतोस, म्हणजे अनेक चॅनल्सवरती रात्री 9 वाजता वगैरे हा तुझा आवाज आहे. पण हे सगळं प्रोफेशनली करत असताना
एक नाटक करायचं, हो. त्याचं दिग्दर्शन करायचं, हे इमोशन कुठून येतं आणि तुझ्या नाटक दिग्दर्शनाच्या करिअरमधले टप्पे कुठले आहेत जे घेऊन, कारण मॅड सखाराम सारखं नाटक करायला जिगर भी चाहिए आणि भीती पण आहे ना, म्हणजे तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर आणि मग पु ल देशपांडेंचं मॅड सखाराम, तर ते सांग. नाटकाचं म्हणजे एकतर बाळकडू लहानपणापासनं मी राज्यनाट्य स्पर्धेत प्रीमियर कंपनीच्या नाटकात मला सुरेश मगरकरांनी घेतलं आणि तिथून सुरुवात झाली. आणि मग रुईयाला आल्यानंतर काय प्रश्नच नव्हता, म्हणजे नाटकासाठीच आलेलो रुईयाला, त्यामुळे आणि रुईयाची 5 वर्ष, मग त्यानंतर एकांकिका, आता पासआउट झाल्यानंतर काय करायचं, तर मग नाटक बसवायचं. मग यूथ फेस्टिवलला आपल्याकडे अशी प्रथा आहे की जो पासआउट होतो तो यूथ फेस्टिवल बसवतो, मग INT बसवतो, असं सगळं करत करत मग आणि पोटापाण्यासाठी डबिंग करत होतो, म्हणजे काहीतरी चालू असलं पाहिजे ना, तर त्यासाठी. आणि आवड लहानपणापासून नाटकाचीच होती, त्यामुळे पहिलं नाटक यायला थोडासा उशीर झाला. 2008 साली पहिलं व्यावसायिक नाटक आलं, जे प्रसाद कांबळीने प्रोड्यूस केलं, म्हातारे जमीन पर. मित्र असल्यामुळे आणि मी पण तोपर्यंत एकांकिकांमध्ये बऱ्यापैकी थोडंसं नाव कमावलं होतं. मग दुसरं नाटक आलं गावात होईल शोभा, जे अजित भुरेंनी प्रोड्यूस केलं. मग तिसरं नाटक आलं अशोक शिगवणांचं अबीर गुलाल, त्यात सुनील होता, मिलिंद शिंदेने लिहिलं होतं आणि मी दिग्दर्शित केलं होतं आणि त्याने प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर 2017 साली गणरंगचं नाटक केलं मी, तोच परत आला आहे. विना आपटे सर गेल्यानंतर वहिनींचं पहिलं नाटक निर्माती म्हणून. आणि मग असं लक्षात आलं हे व्यावसायिक नाटकं करत असताना की खूप दुसऱ्या म्हणजे 2 नाटकांच्या मध्ये खूप गॅप पडतो आहे, निर्माता मिळायला खूप त्रास होतो आहे. मग मी असं ठरवलं की आणि पुन्हा ती चालत नाही आहेत किंवा ती त्या 100 प्रयोगांचा टप्पा गाठत नाही आहेत किंवा काहीतरी होतं आहे जे पुढे जात नाही आहे, घडत नाही आहे. मग मी म्हटलं की आपल्याला हवं ते करूया आता हे म्हणजे निर्माता मिळवणं, मग ते व्यावसायिक नाटकच करायला पाहिजे आणि हे सगळं बंद करून आपण आपल्याला हवं ते, मग ते त्याच्यासाठी एकच प्लॅटफॉर्म आहे, प्रायोगिक नाटक. मग मी त्याच्याकडे वळलो आणि मग मी 2018 साली मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास नावाचं पुस्तक आहे पुलंचं, एवढं छोटंसं 75 पानांचं, ते सुनील कर्णिकांनी मला सजेस्ट केलं, त्यावर मी नाटक केलं. तर ते अजूनही थांबलेलं नाही आहे. 2018पासून 2024पर्यंत त्याचे प्रयोग सुरूच आहेत अजूनही. त्याची 5वी 6वी टीम असेल आता जी परफॉर्म करते ती. तर त्याच्यानंतर मी असंच काहीतरी शोधत होतो, मी लटिकेनं बोलू शोधत होतो. आम्ही लटिकेनं बोलू गणेश यादव आणि किशोर कदम यांच्या टीमने केलं होतं तेव्हा 90sमध्ये. तर मी ते शोधत होतो आणि मी शिवाजीला नाटकाला गेलो आणि खाली मॅजेस्टिकला जायची सवय, पुस्तकं चाळायची. तर मी म्हटलं लटिकेनं बोलू आहे का, तर त्याच्यात 3 नाटकं होती, रविवारची कहाणी, लटिकेनं बोलू आणि भगवान श्री सखाराम बाइंडर. तर दोन्हीवर हे होतं की कोणी केलंय, पहिला प्रयोग कधी झाला, आणि म्हटलं हे काय आहे, हे याच्यावर पहिल्या पानावर काहीच नाही आहे. आणि डायरेक्ट प्रिय सखाराम बापू आणि तुमचा नम्र लेखक असं ते, आणि वाचलं तर एक 25 पानं होती. घरी घेऊन गेलो, वाचलं आणि मी एकटाच हसत होतो वेड्यासारखा. हे काय आहे आणि हे कसं कोणी केलं नाही. आणि मग ते 2019ला सापडलं. मग मध्ये कोरोनाचा काळ आणि मग दोन वर्ष तर आपली त्याच्यातच गेली. आणि मग सुनीलला घेऊनच मला ते करायचं होतं. सो मग त्याच्यात तो जॉबमध्ये होता, मग त्याला नंतर VRS घ्यायची होती, मग त्याच्यात वेळ गेला. मग असं ते सगळं, म्हणजे मॅड सखारामसाठी VRS घेतला नाही, हे मी आवर्जून सांगतो, मॅड सखारामसाठी नाही घेतली, मला घ्यायचीच होती. कारण बरीच वर्ष 2 दगडांवरती चाललं होतं माझं, मनासारखं काही मिळत नव्हतं. माझ्या पर्सनॅलिटीला बघून सगळे इन्स्पेक्टरचीच रोल देत होते. आणि तर म्हटलं नट म्हणून आपण मागे पडत चाललो. तर एका पॉईंटनं तरी येतं ना असं की नाही, बास झालं आता, नोकरी बास झाली. तर ते करून मी सोडलं. आणि नाहीसं हे नाटक आलं त्यावेळेला, मी त्याच्या आधी आलं होतं, पण म्हटलं ह्या नाटकासाठी वेळ देणं गरजेचं आहे. हे असं नाही आहे नाटक की बाबा नोकरी करतोय, रिहर्सल करतोय संध्याकाळी जाऊन आणि मग शो करायचं, असं नाही आहे. ह्याच्यासाठी पूर्ण वेळ द्यायला हवा, काही महिने द्यायला हवेत, कारण ही भाषा आणि ते खूपच कठीण होतं ते सगळं. आपल्याला ते 2 महिने सवय ना तालमीची, 2 महिने 9 ते संध्याकाळी 10 चोख तालीम, त्याच्याशिवाय काय होईना. आणि ट्रेनिंग वाचनावर जास्त भर असतो.
मग ते इतके वैतागतात की अरे आता घे बसवायला, आता आमची वाक्य पाठ झाली आहेत, तोंडात बसली आहेत, असं त्या स्टेजला येईपर्यंत मी वाचन करत असतो आणि मगच बसवायला घेतो असं. आता मॅड सखाराम नाटकाची गंमत मला वाटतं अशी आहे की एका बाजूला आपल्याला असं वाटतं की मी सखाराम बाइंडर पाहिलं नसेल तर मला हे नाटक कळणार नाही का, ऑडियन्स म्हणून हे वाटण्याची थोडीशी टेंडन्सी आहे, पण ते खोटं आहे. तर त्याच्याबद्दल सोनाली तू किंवा मंगेश तुम्ही सांगा. बरोबर आहे, असं बऱ्याच लोकांनी सांगितलं प्रयोग बघितल्यानंतर की अरे ते माहीत नसेल तर हे कसं कळणार वगैरे. तर मी आणि सुनील आणि म्हणजे संदेश बेंद्रे आम्ही सगळ्यांनी टीम म्हणून याच्यावर खूप विचार केला होता की काय करता येईल. पण शेवटी अडचण अशी होती की आम्ही असाही विचार केला की 15 मिनिटाचं ट्रेलरसारखं किंवा प्रोमोसारखं ते जुनं नाटक आधी करूया करायचं. आणि मग याचा प्रयोग करूया किंवा 1 तास अंक म्हणजे 3 अंक 1 तासात त्या नाटकाचे हा, आणि ओरिजिनल मग- नाटकाचं आणि मग या 2 अंकी नाटकाचं नाटक. 2 अंकी नाटक असं खूप त्याच्यावर खल आणि खूप चर्चा बिर्चा करून मग मी या निर्णयाला आलो की नाही, आता हेच असंच करायचं, जसं आहे तसंच करायचं, कारण त्याचं सेन्सॉर घ्यावं लागणार होतं. मग ते स्पर्धेला टाकताना परत 2 नाटकांचं सेन्सॉर मिक्स कसं नाही, आणि करायचं. हे जर तू केलंस तर पहिल्या अंकामध्ये जे तेंडुलकरांनी म्हटलंय ते नकोय हां म्हणून दुसरं मॅड सखाराम लिहिलं ना, हो तर ते गडबड होऊ शकतं नाही का, ते बरोबर आहे. नाही क्रिटिक माझी यू नो व्हॉट आय एम अडचण ट्राइंग टू से ना, म्हणजे ओरिजिनल नाटकामध्ये खूप ब्रॅश आहे वगैरे वगैरे, त्याच्यामुळे हे नंतर एक आलं तीच गोष्ट सांगणार. माझी अडचण अशी होती की तेंडुलकरांचं नाटक मी सांगेन तापस सरांना रंगावृत्ती करा आणि 1 तासात आहे, पण ते तेंडुलकरांचे फॅन आणि बाकी सगळं हे सगळं म्हणजे ते इतकं कठीण आहे की मुळात ते करणं एक पाप आहे, क्राईम आहे असं मला वाटलं. आणि ह्याच्यातच एवढी स्ट्रॉंग आहे हेच नाटक इतकं स्ट्रॉंग आहे की त्याला सप्लिमेंटची गरजच नाही असं मला वाटलं. स्वतंत्र नाटक आहे, स्वतंत्र नाटक आहे. आणि आम्हाला कितीतरी जण असे भेटतात जे म्हणतात की आम्ही नंतर जाऊन मूळ नाटक वाचलं किंवा बघायचा प्रयत्न केला, जे चांगलंच आहे ना. म्हणजे एखादं नाटक पाहिल्यावर दुसरं नाटक वाचून बघावं असं पोषक वातावरण निर्माण करणारं नाटक आपण करत असू तर चांगलंच आहे. तर सोनाली, तू तेंडुलकरांना पण खूप जवळून ओळखत होतीस, पुलंना पण खूप जवळून पाहिलंय, तुझा मराठी भाषेचा नाटकांबद्दल अभ्यास पण आहे. तर दी ओरिजिनल सखाराम बाइंडर आणि मॅड सखाराम ह्या 2 नाटकं जर तू कम्पेअर केलीस किंवा 2 शैली जर तुला सांगायचं असेल तर काहीतरी 1-2 मिनटं ह्या 2 नाटकांबद्दल सांग ना. हे म्हणजे भिन्न प्रवृत्तीच्या लेखकांबद्दलच आपण बोलायला पाहिजे की तेंडुलकरांनी ज्या खोल पद्धतीनं माणसातलं वैचित्र्य शोधत शोधत सखाराम बाइंडर लिहिलंय, त्यातही खूप थेट आहे. त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता एक पुरुष स्त्री यांचा जो अभ्यास मांडलेला आहे. म्हणजे तुला गंमत म्हणून सांगते की मला जेव्हा कळलं की आता आपण तेंडुलकरांची इच्छा होती की आर्कायवलसाठी सखाराम बाइंडर करूया आणि ते संदेश बसवणार, आणि तेंडुलकरांची इच्छा होती की मी लक्ष्मी करावं, तर तिथेच माझा मूड गेला होता आणि मी तेंडुलकरांना म्हणलं की नाही हो, लक्ष्मी काय, तो चंपा. तर ते म्हणले काय चंपा, तर ते म्हणलं ते मी खूप ऐकलंय, ते खूप असं सेन्सेशनल होतं वगैरे. तर मी आता तेंडुलकर कसे बोलायचे यात पडत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी इमॅजिन करा. ते म्हणले तू नाटक वाचलंयस, तर त्याच्याकडे माझं गुळमुळीत उत्तर ना, हा मग ऐकून होतं त्या नाटकाबद्दल सगळं. तर ते म्हणले मग वाच आणि मग मला भेट. तर मी ते एकदा वाचलं, परत वाचलं आणि मला विश्वासच बसेना मी काय वाचतीये. आणि तेंडुलकरांकडे मी जेव्हा गेले, आम्ही खूपदा भेटायचो, तर त्यांना मी म्हणलं मी अशी नाही आहे अहो. तर ते मला म्हणले तू मूर्ख आहेस का. आणि त्यांच्याबरोबर एखादं नाटक समजून घेणं की दृश्य स्वरूपात सोज्वळ साधं वाटणारं काहीतरी किती जहाल असू शकतं. आणि दुसऱ्या अर्थानं म्हणजे अलका आमच्याकडे चंपा करते, तर ती चंपा जशी तडक भडक दिसते आणि तिचं मन किती स्वच्छ आहे बरोबर. हे समजून घेणं
आणि मला फार बरं वाटतं की वयाच्या एका वेगळ्याच टप्प्यावर ते मला बघायला मिळालं, समजून घ्यायला मिळालं. आणि आता जेव्हा आपण मॅड सखाराम बघतो तेव्हा पुलंनी लिहिलेला उपहास जो आहे ना, तो उपहास आपल्याला नाटक संपल्यावर घेता येत नाही की आपल्याला किती दाखवेगिरी करायची आहे. काय म्हणजे वाक्य नाटकातली पाहिली की संस्कृतीचं वाक्य सांगणं. संस्कृती म्हणजे असं असं असणं नव्हे तर असं असं दिसणं. तर ते म्हणजे अशी ना खाडकन थोबाडीत बसते आपल्याला की आपण किती गुडी गुडी वागायचा प्रयत्न करतो किंवा तसं करणारी माणसं आजूबाजूला दिसतात. आणि हे या लेखकांना माणसं शोधताना कसं कळलं असेल. त्यामुळे मला फार छान वाटतं की आत्ताची आपली प्रेक्षकांची जी म्हणजे चालू पिढी आहे जी नाटकं वाचू बघू शकते, त्यांना ही दोन्ही उदाहरणं तयार आहेत अभ्यासासाठी. मंग्या, ह्या 2 संहितांबद्दल तू सांग ना. म्हणजे हे तू सखाराम बाइंडर वाचलं होतंस, हो मला पाहिलं होतंस? हो सोनाली युट्यूबला पाहिलं होतं. हां. हो हो. पण मग हे करताना काय त्याच्यात डिरेक्टोरियली काय करावं लागलं का सोपं होतं? कारण सगळं दिलेलं होतं. ते शेवटचे जे व्हिज्युअल आहे ना, हे मध्ये उभे आहेत आणि त्या बायका बायका बायका, ते म्हणजे हॅवॉक व्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये. पण ते तू कसं काय घडवून आणलंस? एक तर ते वाचल्यानंतर मला लक्षात आलं की हे पुलंना काय म्हणायचं आहे, की पुलंना ते दांभिकपणावर त्यांना बोट ठेवायचे. हे माझ्या लक्षात आलं जेव्हा भगवान श्री सखाराम बाइंडर असं त्याचं नाव आहे, जे आम्ही बदलून मॅड सखाराम केलं. कारण एवढ्या मोठ्या नावाची जाहिरात म्हणजे ती जाहिरातीत कसं देणार आहे, इथून सगळं विचार जास्ती कॉलम घ्यावा लागतो. मग ते सेंटीमीटर वाढणार म्हणून ते मॅड सखाराम झालं. तर ते माझ्या लक्षात आलं आणि मग मी यूट्यूबला पाहिलं आणि मी म्हटलं अरे बाप रे, कसं हिने काम केलं आणि काय हिला फोन करून सांगावं असं सगळं. आणि मग ते वाचलेलं होतंच आधी. मला कमला आणि कन्यादान हे FY/SYला अभ्यासाला होते. TYला मी घाशीराम कोतवालवर प्रोजेक्ट केला होता. तर हे म्हणजे तसं म्हणजे मी MA BEd असल्यामुळे वाचनात आणि सगळं होतंच. मला असं खरंच वाटत नाही की तू MA BEd आहेस. मला अजूनही वाटतं की तू जे पळून गेला होतास मोटरसायकलवर, तोच इसम इथे परत आलाय. आणि मग त्याची परीक्षणं वाचली. मग मला असं लक्षात आलं की तेंडुलकरांना लग्नसंस्थेलाच प्रश्न विचारायचा होता की त्यांचा जो सखाराम आहे तो एक व्यवस्था नाकारतो, म्हणजे लग्न संस्था नाकारतो, पण तरीसुद्धा त्याला एक दुसरी व्यवस्था हवी आहे. तर त्याच्या पद्धतीनं ती हवी आहे की मी असा वागतो, मी असा आहे, मी अमुक आहे, आणि मग तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहा, पण सगळं तुम्हाला मिळेल, पण तुम्हाला बायकोसारखं राहावं लागेल. अशा पद्धतीचं ते मला सापडत गेलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की येस, ह्याचा जो प्रवास आहे या मॅड सखारामचा, हा त्या बाबाकडे बुवाकडे जाणारा प्रवास आहे जो त्यांना दाखवायचा आहे. आणि त्यांना कोर्टात उभं करायचं आहे तथाकथित संस्कृती रक्षकांना आणि समाजाच्या दांभिकपणाला, आणि त्यांची उलट तपासणी घ्यायची पुलांना, हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणजे आता लहानपणापासून म्हणजे 11वीपासून ते तुला तर माहिती आहे, संजय नार्वेकर, पराग वाघमोडे यांच्या तालमीत वाढलेलं असल्यामुळे विनोदाचं एक थोडंसं अंग आहे. त्यामुळे मी म्हटलं की हे आपण करूया. आणि कन्व्हिक्शनचा मुद्दा असा होता की माझ्याकडे होतं ते, आणि फक्त मला चेक करायचं होतं. म्हणून मी डॉक्टर अनिल बांदिवडेकरांना वाचून दाखवलं. ते म्हणाले तुला आहे ना, तू जा पुढे, तू विचार नको करूस, तू करशील, मला माहिती आहे. आणि तसंच झालं की ते पहिल्या प्रयोगाला आले आणि ते म्हणाले की येस, जमलंय, म्हणजे उभं राहिले. तुम्ही हे नाटक जरी ह्युमरस असलं तरी त्याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये कोणीच कॉमेडी असं आपण म्हणूया करायला जात नाही कुठल्याही, त्यामुळे ते जास्ती कठीण होतं. तर तो एक कॅरेक्टर उभं करणं आणि अशा प्रकारची भूमिका उभी करणं ह्याच्याबद्दल सांगा ना. कारण तुमचे सगळे पोलीस आम्ही बघितलेले, पण दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. हे कम्प्लिटली वेगळं आहे. नाही, कसं आहे,
विनोदाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्या पद्धतीने माझी सुरुवात जी स्टेजवरती झाली ती रमेश पवारांचं सायलेन्स खटला चालू आहे नावाची एकांकिका होती, जी विनोदी आहे. तिथूनच सुरुवात झाली होती माझी. त्याच्यानंतर आविष्कारचं सापत्य करायचं मूल नावाचं नाटक होतं मकरंद साठेंचं. ते एक वेगळा जॉनरची म्हणजे ब्लॅक कॉमेडी म्हणू आपण, त्या पद्धतीचं होतं. तर अशा प्रकारची नाटकं मी करत आलो होतो. त्यामुळे विनोदाचा अंग आणि एकांकिका पण बऱ्याच अशा केल्या होत्या विनोदी. आता तुमचे करून गेलो गाव पण हां, तो एक वेगळा आणखीन म्हणजे. तर त्या प्रत्येकाचं एक वेगळेपण हे पहिल्यापासून थोडंसं होतं अंगामध्ये, की हा विनोद हा आहे आणि हा म्हणजे. करून गेलो गाव करताना मला स्वतःला त्रास झाला होता, कारण बरीच वर्ष स्पर्धा करत होतो. आणि ही कसली कॉमेडी आहे, ही वेगळीच कॉमेडी आहे म्हणजे अगदी. आणि ती पचत नव्हती मला नट म्हणून आतमधून. पण मग ती मला कळायला लागली, नाही हे पण करावं लागतं, ही एक पद्धत आहे, हा एक जॉनर आहे त्याचा. तर तो प्रत्येक जॉनर असा वेगवेगळा करत असल्यामुळे, आणि सिरियस रोल तर बरेच करत होतो, तो मुद्दा वेगळा. पण विनोदाचे वेगळे अंग मी जोखले होते. त्यामुळे हे नाटक करताना ह्याने जेव्हा मला सांगितलं, याची खूपच मदत झाली मंगेशची, नो डाऊट. मी सगळं काय मी नाही केलं, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतो की मी सुरुवातीला स्लो बोलणं मला आवडत नव्हतं. त्याला म्हटलं ह्या नाटकात खूप स्लो बोलतोय मी, 1 तास बोलणार आहे, मला ते आतून पटत नाही. हा, द्रवरूपिणी शांभवी ही धूम्ररूपिणी झाली, ही गंधवल्ली होती. पेस नाटकाचा त्याच्यामुळे बदलतो प्रचंड हा, तर ते प्रमाणात. मला एक अगोदरचा सगळा अनुभव असल्यामुळे मी त्याला क्रॉस जात होतो. पण त्याने तो ठाम राहिला, नाही हे असंच कर बघ, बरोबर पोचेल ते. तर तशा पद्धतीने ह्याचा खूपच मला फायदा झाला. ह्यांनी ज्या ज्या गोष्टी दिल्या, आणि मी दिग्दर्शकाचा नट आहे, जर दिग्दर्शक सांगेल तसं मी करत असतो. नाही तरी पण त्याचा एक वेगळा सेन्स ऑफ ह्युमर आहे सुनीलचा म्हणून, ॲक्टर म्हणून. जसं तो सगळे इन्स्पेक्टरचे रोल केले किंवा काही सिरियस रोल केले. गोपूंच्या नाटकात पण, गोपू देशपांडेंच्या उद्ध्वस्त धर्मशाळामध्ये पण त्यांनी रोल केला. पण त्याचा एक स्वतंत्र, प्रत्येक ॲक्टरचा एक सेन्स ऑफ ह्युमर असतो ना. हां, त्यामुळे तो म्हणतो त्या पद्धतीने ते स्लो गेल्यामुळे ते रिचवत जातात आणि त्याचा तो आनंद घेत राहतात प्रेक्षक. त्यामुळे ते स्लो असणंच गरजेचं होतं, हे मला नंतर कळले जसा प्रयोग होत गेला. बरं, स्लो करूनच्या करून ही ज्या जागा काढते आमची लक्ष्मी, अशक्य आहे म्हणजे. गांजा वगैरे असं मध्येच. बरं, तो सखाराम म्हटलं की लक्ष्मी आणि चंपा ह्यांच्याशिवाय काही होऊच शकत नाही. तर तुम्ही दोघी ज्या 2 भूमिका करता, तू लक्ष्मी करतेस, तू चंपा करतेस. तर ॲक्टर म्हणून मला नेहमी वाटतं की असं एक गाजलेलं कॅरेक्टर असेल, इट्स ऑलमोस्ट लाईक अ बायोपिक ना. एक फील बायोपिकचाच आहे की उभं आहे बाबा, सगळ्यांना माहिती आहे, आता ते आपल्याला करायचं आहे. तर कसं काय त्या कॅरेक्टरवरती तू कसं काय काम केलंस? आणि दुसरं म्हणजे की सखाराम बाइंडरमधला जो सखाराम आहे त्याच्या अगेन्स्ट हा कम्प्लीट ऑपोजिट सखाराम आहे. पण लक्ष्मी आणि चंपाचं 100% तसं होत नाही. बरोबर. तर तुमची दोन्ही कॅरेक्टर्स खूप ओरिजिनल कॅरेक्टरकडे जाणारी आहेत. तर त्याचा ॲनालिसिस, त्याचा अभ्यास, की हे नॅचरली घडून आणलंय, मला माहित नाही. म्हणजे तुमच्याकडनं मला ऐकायचं आहे. पहिली गोष्ट तर मला चंपा करताना मला पहिले असं दडपण आलं होतं की बापरे कसं होणार आहे माझ्याकडून. कारण मी फक्त पाहिलं होतं सोनाली ताईंचं आणि त्यांचे काहीतरी असे नाटक पाहिलं हा, कारण हिने होतं. लक्ष्मी केलं त्यांनी होतं, लक्ष्मी चिन्मयने. केलं होतं आणि मी त्यांचंही पात्र पाहिलं होतं. मला फार दडपण आलं होतं की मी कसं करणार आहे. कारण ते बऱ्याच जणांना नाटक करताना असं वाटतं हा नाटक काय सहज करू शकतो, पण ते पात्र स्टेजवर करताना मग मला जेव्हा मंगेशने सांगितलं की तू हे पात्र कसं करायचंय, बरं त्याचं विशेष कसं करायचंय तेच मला समजून घ्यायचंय. कारण तो जे म्हणतो ना, आता प्रत्येक दिग्दर्शकांची पद्धत वेगवेगळी असते. दिग्दर्शक सांगतात की हे असंच करायचंय, पण तो ते सांगतो की असंच का करायचंय. ते खरं तर त्याच्याकडून शिकण्यासारखं. आणि मला वाटतं मला चंपा करण्याचा मोठा कारणीभूत तो मग ते असेल. काय 4 गोष्टी होत्या ज्या मंगेशने तुला सांगितल्या की हे कॅरेक्टर करताना या पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे आहेत, किंवा अशा पद्धतीने हे कॅरेक्टरचा ग्राफ आहे, ह्या काय गोष्टी होत्या? पहिला मुद्दा म्हणजे तिची भाषा. बऱ्याचदा भाषा आपण शुद्ध बोलायला जातो, आता म्हणजे म्हणतो आपण, तो म्हणतो नाही ते म्हणजेच आलं पाहिजे. ती तिथून माझी सुरुवात झाली. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण बेसिक हेच आहे की तिची भाषा, तिचं चालणं, तिचं वावरणं, बोलताना तिच्या डोळ्यामध्ये तो रोख असणं
आणि 100% की मी याला फाडून काढीन आता हा जर उद्धड बोलला तर, ते सगळं मला त्या चंपामध्ये तिला सांगता सांगता तिच्या चंपा आली नाही बघितलं हळूहळू करत अशी. त्यामुळे ह्या चंपाच्या फार विशेष बाजू आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत आणि मला आवडते. अजून मला बरंच काही शिकायला मिळणार आहे विशेष. आणि मला सोनाली ताईबद्दल फक्त एक मी मध्ये थोडा विषय वाढवते आणखीन. निर्मिती म्हणून अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या लेवलवर आहेत त्याबद्दल विशेष नाही, आम्ही खूप लहान आहोत त्यांच्यासमोर. पण त्या प्रत्येक कुठल्या तरी एखाद दुसऱ्या प्रयोगाला येऊन त्या सांगतात की अलका हे असं करून बघ, हे अजून छान हे दिसेल. मंगेशला सांगू नको. नाही नाहीतर तो म्हणेल की मी अगं किती माझा बेस्ट देऊ शकेन नाही, ते त्यामध्ये. मीही सांगत असतो. हो. मी किरणलाही सांगत असतो की ही जागा आपण आता अशी घेऊया, की असं करून बघूया या प्रयोगाला, है ना, नाही असं मीही तो सांगतो. तो सांगतोच, पण ह्या म्हणजे टिकली असेल किंवा एखाद्या कुठे गोष्टी स्त्री म्हणून त्यांना माहिती की काय छान दिसू पण शकतं. चंपाच्या बाबतीत तुला असं वाटलं का की ते काय साडी बिडी पदर बिदर असा घेतला आणि जरा रफ वाटलं की झालं काम? नाही, पण असं नाहीये, ते नुसतं पदरावर नाहीये, ते पूर्ण शरीरात ते वावरणं गरजेचं आहे. त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे आणि मला बिंदासपणे काम करायला मजा येते. मला जराही लाज वाटत नाही की ती चंपा कशी आहे, तिचं बॅकग्राऊंड. मला असं वाटतं चंपा ही अतिशय हुशार आहे. हा एक तिच्यातला तो वेगळा एक स्वभाव आहे, कारण तिला माहिती आहे बरोबर कसं कोणाकडून काय काम काढून घ्यायचं आणि तिला कसं वावरायचं आहे. त्यामुळे तो आहे. कारण त्याच्या मुळाशी चंपा मला असं वाटतं एक स्त्री म्हणून प्रचंड दुखावलेली आहे. तर त्या दुखावलेपणातनं एक थोडा सत्ता गाजवायची वृत्ती तिच्या अंगात आलेली आहे. म्हणजे आपण सखाराम बाइंडरबद्दल बोलू तेवढं कमी आहे, पण तिला फक्त सुरक्षितता हवी आहे एक स्त्री म्हणून. तर त्याचे डिफेन्स म्हणून तिचं ते रूप आहे. हां, तर मी कम्प्लिटली डिरेक्टर्स ॲक्टर आहे. मला आधी तर अक्कल पण नव्हती की कॅरेक्टरचं आपण बॅकग्राऊंड कसं काढायचं असतं, कसं कॅरेक्टर उभं करायचं असतं वगैरे. पण हळूहळू कळत गेलं की आपल्याला डिरेक्टर जे सांगतोय ना, सो त्याचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, सो आपण तेच फॉलो केलं पाहिजे. सो आता मला एक हे उमगलंय की मी डिरेक्टर्स ॲक्टर आहे. तर सुरुवातीला वाचन वगैरे करताना पण मला असंच झालं होतं की हे बोर होत आहे मला, म्हणजे हे लोकांना मी बोर वाटणार आहे स्टेजवर मी जेव्हा लक्ष्मी करेल तेव्हा. मग मी पण म्हणाले होते सरांना की सर ते चंपाचं कॅरेक्टर मला प्लीज मला हे एक्सटर्नल असल्यामुळे ते पटकन मी म्हटलं ते जास्त छान आहे. सईदा आणि शंभू पण सेम आहे कारण पण मग सर पण मला अगं तू वेडी आहेस का, तुला माहिती आहे का तुझ्या कॅरेक्टरमध्ये किती ताकद आहे, ती वाक्य समजून बोल, समजतंय का तुला. आणि मग भरपूर वाचन 2 महिने त्याचा पण म्हणजे असं की सर आता उभं राहूया आपण, फार आता वाचन खूप केलं, पण उभं राहिल्यानंतर कळलं की वाचन किती जास्त गरजेचं होतं. कारण वाक्य बोलताना जिभेचे तुकडे पडायचे लिटरली, की काय म्हणजे आपण जर हे चुकीचं बोललो तर हे घाण वाटणार आहे आणि हे कळणार आहे, ह्या लगेच ऑडियन्सला लगेच कळतं की हां इथे माती खाल्ली आहे हिने. सो ते एक त्याच्यावर खूप काम केलं. आणि मी नंतर त्या प्रोसेसमध्ये असताना पुन्हा सखाराम बाइंडर नाटक पण बघितलं की आत्ता आणि तेव्हामध्ये काय फरक आहे का, की सिमिलर आहे, आपण म्हणून बघूया. पण मग सर होते ते आणि शब्दांचा त्या वाक्यांचा काहीच अर्थ कळायचाच नाही की आपण काय बोलतोय. आता त्याच्यामध्ये वाक्य आहे असं की भगवान श्रींनी माझं मामी लक्षवंदना असं नाव ठेवलंय. अरे बापरे, आम्ही हसून मी प्रत्येक प्रयोगात हसून मी हे रिहर्सलमध्ये मी फक्त बोलायचं आहे की मामी लक्षवंदना ठेवलंय. आणि नंतर मला सरांनी सांगितलं की अगं ते नुसतं मामी नाही आहे, त्या मागे काहीतरी अर्थ आहे. मग त्यांनी एक एक प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्यामागचं म्हणणं काय अर्थ आहे हे सगळं खूप समजावून सांगितलं. तेव्हा कुठेतरी थोडं की हां हे जरा वेगळं प्रकरण आहे, आपण जेवढं समजतो तेवढं सोपं नाही आहे हे. आणि काय मग करायचा प्रयत्न केला आणि अजूनही प्रयोगागणिक जरा कळतच आहे रोज काय काय करू शकतो ते. आणि ताई प्रत्येक प्रयोगाला म्हणजे ज्या कुठल्या प्रयोगाला ताई येते तेव्हा असं होतं की आज ताई आली, ताईला विचारून बघूया की, पण विचारायच्या आधीच ती येऊन की तू चांगलं केलं, आज ती जागा चांगली काढलेली आहे, असं की हां हे घाण नको वाटायला कुठे. कारण लक्ष्मी हे कॅरेक्टर खूपच जसं चंपा आहे, चंपाने म्हणजे चंपाला लिबर्टी घेण्याचा आहे चान्स, पण लक्ष्मीला नाही आहे की ती पटकन कुठेही काहीतरी बोलून जाईल किंवा काहीतरी रिॲक्शन देऊन जाईल, ते आउट ऑफ कॅरेक्टर वाटणार लगेच. मग त्यामुळे आणि ताई ॲक्च्युली मी हे पण जरा सांगते, ताई पहिल्यांदा जेव्हा प्रयोगाला आली
आणि तोपर्यंत एकदम असं हां काय आपण आता करतो, आता आपल्याला जमतंय वगैरे अशा ह्याच्यात चाललं होतं. आणि सर म्हणाले की आज एक सरप्राईज आहे. आणि थोड्या वेळाने कोणीतरी कानात पिल्लू सोडलं की सोनाली कुलकर्णी आली आहे. मी मेकअप रूम मध्ये गेले आणि मी रडायला लागले. 12 एप्रिल मी म्हटलं रे तू वेडी आहेस मी का? तू सरांना तुझं काम कर ना म्हटलं म्हटलं. सर मला खूप भीती वाटते, मी काय करू, मला जमणारच नाही, मी काय करू. सर म्हणते हट बावळाटेस का, जा आता 3री घंटा होईल, जा जा काम करायचंय आपल्याला. मग काय नाही, मग तेव्हा पण मी स्टेजवर गेल्यानंतर सुद्धा पहिलं वाक्य सर म्हणतात की या या आई साहेब, तेव्हा पण मी अशीच होते की आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं तेव्हा पण की प्लीज देवा स्वामी आज सांभाळून घ्या मला प्लीज, मी आज काही माती नको खाऊ देत म्हणून. पण त्याच्यानंतर ताईनंतर इतकी स्वीट आणि इतक्या छान पद्धतीने. तू जर सखाराम बाइंडर्स हिने केलेलं नाटक पाहिलंयस तर ती लक्ष्मी तू कॉपी करायचा प्रयत्न केलास? कॉपी म्हणते आम्ही, समजून घेणं वेगळं. हा कॉपी म्हणजे मॅनरिझम्स म्हण किंवा पदर धरायची पद्धत किंवा जे काही आहे तर ते तू कॉपी केलंस का? नाही ऍक्च्युली, कारण जेव्हा आम्ही रिहर्सल्स करत होतो ना तर माझ्यासाठी कम्प्लीट नवीन होतं. मला मी सखाराम बाइंडर हे नाटक आहे हे माहीत होतं, पण मी नाटक पाहिलंच नव्हतं. मी ते नंतर रिहर्सल्स आमच्या झाल्या वगैरे आणि त्यानंतर मी ते पाहिलं आणि तोपर्यंत ऑलरेडी सगळी प्रोसेस झाली होती. त्यामुळे मी नवीन अजून वेगळं काहीतरी कॉपी करायला गेले तर तिथे गडबड झाली असती माझी, कारण डायरेक्ट नाही करू शकत, काही थोडी रिहर्सलची एक गरज असते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून असंच होतं, जे काही होतं ते असंच होतं. मी नंतर बघितलं त्यानंतर माझं असं की प्रत्येक ठिकाणी पदर असा नाही घेतलाय, काही ठिकाणी खोचलेला आहे पदर. बरोबर. आणि जी शरीरी यष्टी ती थोडी अशी आहे, बेंड डाऊन आहे. आणि मग मी म्हटलं हे आपण जसं आपलं असं चाललंय ते तसंच चालू देत. आणि मग त्याच्यामध्ये मग मी आता ह्या नाटकात मग मी कुठे चहा ठेवायला जाते, मग मी पटकन तो पदर कसा सावरायचा आहे, मी झोपते मग झोपताना मला कसं सावरायचं आहे वगैरे, मग ते रिहर्सल्समध्ये केलं. पण कॉपी केलं असं नाही म्हणणार, कारण मी नाटकच पाहिलं नव्हतं. मी नंतर पाहिलं नाटक, सगळं ह्या नाटकाची प्रोसेस झाल्यानंतर नाटक पाहिलं. त्यामुळे पण असं पाहताना मलाही कधी जाणवलं नाही की म्हणजे खूपच रिमेक जेव्हा करतात माणसं सिनेमाचा तेव्हा आपण असं ऐकतो ना की ते अक्षरशः शॉर्ट टू शॉर्ट करतात, प्ले करतात इकडे तो सीन आणि मग हा करायला घेतात. तर तसं मॅड सखाराम पाहताना अजिबातच वाटत नाही, कारण मला ही तर स्वयंभू लक्ष्मी वाटते. कारण मला कुठेच असं जाणवलं नाही की एका आम्ही केलेल्या नाटकाची याच्यावर छाप आहे. कारण मंगेशनी या नाटकातला ताजेपणा फार चांगल्या पद्धतीने जपलाय. आणि जेव्हा हे सगळेजण म्हणतायत की आम्ही डिरेक्टर्स ॲक्टर आहोत, ते मॅड सखारामसाठी असणं आवश्यकच होतं, कारण त्याला या नाटकातला विनोद कळलाय, उपहास कळलाय. किंवा मंगेशनी फार चांगला शब्द वापरला की दांभिकपणा. तर तो दांभिकपणा सांगताना आपण जोक करून सांगत नाही. बरोबर बरोबर. मंगेश, आपण काल बोलताना आपण खुर्च्या कंसात भाड्याने आणलेल्या वगैरे ह्याचे जे रेफरन्स घेतले, तर अशा प्रकारची जी इतर नाटकं तू वाचलीस ते आणि हे नाटक हे वेगळं आहे, सेम आहे काय? तुला त्याचा उपयोग झाला किंवा विचारसरणी सांगायची पद्धत काय होतं त्याच्यात? हो, ते मी म्हटलं तसं 2018ला पुलंची जन्मशताब्दी होती आणि ते गाळीव इतिहास नावाचं पुस्तक सुनील कर्णिकांनी सजेस्ट केलं आणि मग त्यानंतर एक असं सलग ते सगळं पुन्हा एकदा वाचन सुरू झालं. पुस्तकं मिळवून ते आघळपघळमधलं काहीतरी वाच या उरलं सुरलंमधलं काहीतरी वाच आणि मग खूप गोष्टी. व ते खुर्च्या कंसात भाड्याने आणलेलं तर ते जे वृंदावन दंडवतेंचं नाटक आहे जे विजयाबाईंनी केलं होतं त्याची त्यांनी टिंगल केलेली आहे. म्हटलं हे कसं काय म्हणजे. आणि मी एकटाच हसतोय ते वाचताना. दुसरं ते गोदू वाट पाहते, वेटिंग फॉर गोदूची टिंगल केली आहे त्यांनी. मला माहित म्हटलं हे काय गोदू वाट पाहते. नाही, हे पुलंनी करून ठेवलंय, आता आपण करू शकतो लगेच नोव्हेंबरमध्ये. तर त्याच्यात आणि ह्याच्यातला फरक मला जाणवला की हे त्यांनी असं रागाच्या भरात पेन उचलून असं ते लिहिलेलं आहे हे मॅड सखाराम, आणि जाणीवपूर्वक एक रिॲक्शन म्हणून, प्रतिक्रिया म्हणून लिहिलेलं आहे. सो हे कोणालाही असं वाटणं स्वाभाविक आहे, अरे हे काय तेंडुलकरांच्या नाटकाची टिंगल करणार आणि टिंगलच केली असणार आणि थट्टाच केली असणार, हा पूर्वग्रह ठेवून पण काही लोक येत होते किंवा पूर्वग्रह होते. मला माहीत होतं की हे नाही, हे स्वतंत्र नाटक आहे, हे त्यांनी त्यांच्या बाजूने समर्थनार्थ
स्टँड घेतलेला आहे बरोबर, पुलंनी. टिंगल अजिबात टिंगल नाहीये, अजिबात खरं नाहीये तर. आणि पॅरडी तर नाहीच आहे नाहीच आहे, त्या मूळ सखाराम बाइंडरची. हे मला पण कळून मला चुकलं होतं. फार महत्वाचं वाटतं मंगेश जे म्हणतोय ना की असं आपण एकमेकांच्यासाठी उभं राहतो का आज? हो नाहीच ना. ही वृत्तीच दिसत नाहीये की ते त्यांचं नाटक आहे ते बघून घेतील. ही जी आपल्याला कोणासाठी तरी काहीतरी वाटतं त्यासाठी आपल्याकडून कृती केली जाते. मी तुला भेटून म्हणणं की हे बरोबर नाही यार, खरं आहे तुझ्यासाठी असं व्हायला हवं तर हे, आणि जाहीररित्या ते धाडस असणं. आणि एक अख्खं नाटक लिहिलं, दीर्घांक अख्खा लिहिला हो त्याच्यावर. हो त्यांनी स्थळ काळ वेळ काही नाही लिहिलेलं त्याच्यामध्ये. त्यांनी ते असं मला एक मला असं टाकी लिहून माझं- काढलंय हा, असं. असं लिहून काढलं असं मला जाणवलं ते वाचल्यानंतर. सारखं वाचल्यानंतर खूप गोष्टी आणि खूप रेफरन्सेस सापडत नव्हते. मग ते काही लोकांना विचारून मिळवले. आत्ता ते बुवा उपाध्याय हा म्हणतो ना, आता मला ना मामी, तर ते मी आता मला ना कोणी असेल किंवा आता मला ना काही असेल असं खूप इंटरनेटवर सर्च करण्याचा प्रयत्न केला. बुवा उपाध्याय कोण होते हे सर्च करण्याचा प्रयत्न केला, नाही सापडलं. मग ते त्या दिवशी प्राध्यापक विजय जोशी आले होते टॅगच्या प्रयोगाला. त्यांनी मला काहीतरी पाठवलं की त्यांनी मला वाटतं गीतेचं का कसलं त्यांनी विडंबन केलं आहे आणि ते बुवा उपाध्याय होते म्हणून. तर ते असे खूप काही रेफरन्सेस शोधण्यामध्ये खूप वेळ गेला आणि ते सापडले पण काही छान रेफरन्सेस. हे नाटक आपण पॅरलल थिएटर किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणतो कदाचित, कारण हे दीर्घांक आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन करता तर त्याचा दर्जा किंवा त्याचा क्वालिटी प्रेझेंटेशन हे कुठल्याही नाटकाच्या तोडीस आहे. आणि हे करण्यासाठी एक महत्त्वाचा त्याच्यातला एलिमेंट आहे हे लाइटिंग आणि सेट. तर एक्सपेरिमेंटल किंवा दीर्घांक करताना एक फुल फ्लेजेड फ्लॅट्सवाला सेट लावावा. म्हणजे इनफॅक्ट तुमच्या सखाराम बाइंडरमध्ये पण एवढा एलॅबोरेट सेट नव्हता जेवढा ह्या नाटकात आहे. बरोबर. तर का तू एवढा अख्खा सेट लावलास? का ते कॅन्सल नाही केलं? म्हणजे कुठेही पटकन प्रयोग होतो बाबा, कुठेही लागतो असं नाही ना, तुम्हाला तर स्टेज लागतं. तर तसंही का? आम्ही एक 5 ठोकळे जमवलंय? फ्रेम बनवली आहे. आम्ही त्याची तयारी करून ठेवली एका बाजूला. केशव गोरे स्मारकात केलेला आहे. म्हणजे असं हा तेही एक पण काय झालं, मी जेव्हा नेपथ्य कोण करणार, संगीत कोण करणार हे ठरवत होतो ना, तेव्हा संदेश मित्र आहे, संदेश बेंद्रे, आणि आज तो आघाडीचा नेपथ्यकार आहे. तर त्याला मला असं वाटलं की त्याने नेपथ्य करावं म्हणून मी त्याला स्क्रिप्ट दिलं. तर मी त्याला काहीच माझी मतं सांगितली नाहीत. म्हटलं की ह्याला विचार करू दे. ॲक्च्युली माझ्या डोक्यात असं होतं की ही फॅन्टसी आहे, की हे म्हणजे ही पुलंच्या डोक्यातली फॅन्टसी आहे. तर त्यांनी काहीतरी असं फॅन्टसी वाटेल असा एक की असे बोर्ड लावलेले आहेत, लेखकांचे फोटो लावलेले, असं त्यांनी पहिल्याच पानावर लिहिलं आहे पुलंनी. आणि तो लेखक म्हणजे ते कंसात लिहिलं, आपण लेखकाच्या पात्रातनं आणलं आहे ते. तर मला असं वाटलं की तो काहीतरी विचार करेल त्यावर, है ना. एक फॅन्टसी असलेला सेट कसा असेल बाबा, जरी झोपडपट्टी असली तरी. तर त्याने जे तो सेट केला, तर तो पहिल्या प्रयोगाला बघितल्यानंतर माझ्या डोक्यातनं ते आधीचे सगळे विचार पुसले गेले. मी म्हटलं अरे हे भारी आहे, हे मस्त वाटतंय. त्यामुळे मग मी त्याच्यावर माझी मतं लादली नाही. पु ल देशपांडेंची ही फॅन्टसी वाटली तर मग तू असा एक ॲब्स्ट्रॅक्ट काहीतरी नाही मी तेच म्हणतो, माझं मत त्याच्यावर लादलं नाही नेपथ्यकारावर, त्याला त्याचं काम करू दिलं असं मी केलं. तेच कारण ते खूप रिअलिस्टिक आहे ना आता. 100%. हो 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 हो. आत्ता बरोबर आहे तुझं. त्याची काही गरज नव्हती. हा नाही, गरज नव्हती किंवा होती पण मग नव्हती तर तू कसं काय नाही, मी तेच म्हटलं ना, मी माझं मतच त्याच्यावर लादलं नाही. मी म्हटलं की ओके ठीक आहे, त्याने काहीतरी विचार केलाय तर आपण तो पुढे कंटिन्यू करूया, एवढंच. आणि मग अशी सोनालीने सांगितलं की ते बघितल्यानंतर असं त्याची निर्मिती मूल्य कमी नाही वाटत. हा, नाही म्हणजे ते त्यात भर घालतं सगळ्यात, म्हणजे लाईट्स म्हणा किंवा म्युझिक म्हणा, कॉस्ट्युम म्हणा, या सगळ्यांनी ते असं वर जात आहे नाटक. तर त्याचं खाली का आणावं, प्रायोगिकच करतोय म्हणून त्याला असं फ्रेमवर आणावं असं नाही वाटलं की ठीक आहे. डॉक्टर आले होते, डॉक्टर अनिल बांदिवडेकर पहिल्या प्रयोगाला. ते म्हणाले एक श्रीमंत प्रायोगिक नाटक बघू. असं पहिल्या प्रयोगाला त्यांनी तेच सांगितलं. म्हटलं ना मी तुला, असं वाटत नाही की म्हणजे दीर्घांक आहे म्हणून नाही, तर इट इज अ फुल फ्लेजेड कमर्शियल प्ले विच इज गुड. म्हणजे आता प्रयत्न असा चालू आहे, जेव्हा शक्य असेल तेव्हा गाळीव इतिहास
आणि मॅड सखाराम ही पाठोपाठ होतात दोन्ही नाटकं, कारण दोन्ही तास सव्वा तासाचीच आहेत. तासाच आहे, 1 तास. 1 तास ना. आणि दोन्ही पाहताना म्हणजे आता गाळीव इतिहासला एवढा सेट नाहीच आहे, वर्गात घडतं ते ना, त्यामुळे टेबल खुर्ची मास्तरची 5 ठोकळे 1 फळा. त्यामुळे श्रीमंत नाटक झालं की सामान्य परिस्थितीचं नाटक. प्रायोगिक नाटक ते काय वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत आपल्याकडे, असं काही नसतं. ते चांगलं किंवा वाईट असतं फार फार तर. ह्या नाटकामध्ये अनेक असे मोमेंट्स आहेत जिथे बंपर लाफ्टर येत नाही, पण ऑडियन्समधला 2 माणसं हसतात, मग 2 माणसं हसतात, मग 2 माणसं हसतात. ह्याची काय गंमत आहे? म्हणजे काही ठिकाणी बंपर आहे, पण वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गंमत सापडते. पण याला अपवाद पुणे आहे. तिथे पहिल्या वाक्यापासनं बंपर सुरू होतं. आम्ही पुण्याला तुला काय बॉक्समध्ये म्हणायचंय? म्हणजे पुण्यातल्या लोकांना जास्त कळतं आणि मुंबईतल्या नाही, असं नाही म्हणत. पण तो तिथला म्हणजे आम्ही बॉक्समध्ये सतत प्रयोग करण्याचा उद्देश तोच होता की तिथे अमेझिंग रिस्पॉन्स असतो. म्हणजे अतुल पेठे सर आले होते तेव्हा ते इतके खळखळून हसत होते. सुनील सुक्तनकर बरोबर दुसऱ्या प्रयोगाला, म्हणजे 6च्या प्रयोगाला अतुल सर होते, तर ते 8:30च्या प्रयोगाला होते. असं तिथे एक म्हणजे रंगतो प्रयोग. तिथे खूप मजा येते, धमाल येते. इथे थोडंसं ते कळायला आणि सुरू व्हायला वेळ लागतो. पण एकदा जेव्हा शारीवा आली होती, निलेश आला होता, तर ते अमृता संत तिघांचेच आवाज येत होते मला तिकडे मागे. प्रेक्षक मी म्हटलं प्रेक्षक हसतात. हो हो असं व्यवस्थित व्यवस्थित सगळं छान व्यवस्थित चाललंय. पण मग ह्या काय गोष्टी आहेत ज्या काहीच लोकांना कळतात? हे काय आहे? आता काय 2 एक्झाम्पल्स देऊन सांग. आता आपल्याला वेगळ्या जोक्सची सवय झाली आहे ना, 1 लाइनर्सची सवय झाली आहे. त्यामुळे ह्यातले जोक्स कळायला थोडासा उशीर होतो, थोडा वेळ लागतो. पण ज्यांना ते कळतात ते मनसोक्त हसतात, मनसोक्त दाद देतात. म्हणजे तो म्हणतो की तुमचे यजमान काय करतात? आमचे यजमान तुरुंगात जाऊन बसले. अच्छा, म्हणजे राजकारणात आहेत का? हा काय जोक आहे म्हणजे. आणि किती कॉन्टेम्पररी येतो. म्हणजे अर्धे लोक जाऊन आले जेलमध्ये, आता जे मंत्री आहेत ते. हा 50 वर्षापूर्वी लिहून ठेवलं त्यांनी. तेच चालू आहे अजून. आणि हे थेट विनोद आहेत, त्यामुळे तो लगेच थेट रिस्पॉन्स येतो. पण काही जे आहेत ते पाठीमागचे आहेत एक्झॅक्टली ते एक्झॅक्टली. अरे हा, मग काही जणच हसतात ज्यांना लगेच रिकलेक्ट होतं, काही जण उशीर आहे. एक्झॅक्टली. आणि तुला आठवत असेल तर दुबेजी अनेकदा असं एखादं नाटक सादर करताना अशी एक वेगळीच अनाउन्समेंट करायची की या नाटकात तुम्ही हसू शकता मनसोक्त किंवा रडू शकता. तसं परवा माझा करुणोपनिषदे नावाच्या कवितांच्या कार्यक्रमाचा, बाबा आमटेंच्या साहित्यावर आधारित तो कार्यक्रम झाला. मी चंद्रकांत काळेंना म्हणलं आपण थोडंसं सांगूया का की हे मराठी जड आहे, तर तुम्ही शांतपणे ऐका वगैरे. तर ते म्हणले असं समजावून कुठे सांगायचं असतं. तेच मंगेशचं आहे की नाटकाच्या आधी काही निवेदन नाही आहे की हे नाटक इतक्या वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे, मग ते तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याच्यावर पु ल देशपांडेंनी दिलेली एका अर्थाची दाद आहे, ही प्रतिक्रिया आहे. बरोबर, दाद. तर त्याचं हे सुलभीकरण करून सांगत नाही कोणाला. ते नाटकच सुरू होतं आणि ते नाटक रसिक प्रेक्षक म्हणून आपण बघायचं असतं. ते आपल्या आपल्या समजुतीवर आहे. इनफॅक्ट तुला माहिती आहे हा प्रॉब्लेम मला पण झाला की तुम्हाला काय विचारावं ते बघितल्यानंतर. आता काय विचारायचं, कसं विचारायचं, कारण ते इतकं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यात लेअर्स आहेत. इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे रिसीव्ह करताना पण इट इज डिफिकल्ट, त्याच्यात मजा येत असेल तरी. तर हा आपला एक जनरल नॉलेज सदृश एक राऊंड आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नाटकाबद्दल प्रश्न विचारणार आहे आणि त्यांची उत्तरं तुमच्याकडे असेल तर बेल वाजवायची आणि उत्तर द्यायचं. मला ही राऊंडच आवडली आहे, पण आता भीती वाटायला लागली की येणार का. तुला सगळी उत्तर येणार आहेत. मला भीती आहे हिला एकटीला असं होणार आहे ते. पहिला प्रश्न, तेंडुलकरांच्या 5 नाटकाची नावं सांगायची. सांगते. मी म्हटलं गिधाडे, शांतता, सखाराम बाइंडर, श्रीमंत आणि आणखी एक, चला घाशीराम सॉरी. फॅब्युलस. भक्ती बर्वे यांनी काम केलेल्या 2 नाटकांची नावं सांगायची. वाजत होतो. तुम्ही घंटा तुमच्या ठेवून द्या. ती फुलराणी आणि गांधी विरुद्ध गांधी. फॅब्युलस. डॉक्टर लागूंनी काम केलेल्या 2 नाटकांची नावं सांगायची.
क्षितिजापर्यंत समुद्र ना, क्षितिजापर्यंत समुद्र असंच नाव होतं ना. सूर्य पाहिलेला माणूस, सूर्य पाहिलेला माणूस, लागूनच ना, नटसम्राट. आणि नटसम्राट. सूर्य पाहिलेला माणूस, मी पु ल देशपांडेंची 5 नाटकं. चला सगळे मिळून सांगूया. अंमलदार, अंमलदार तीन पैशाचा तमाशा, सुंदर मी होणार, येस. एक झुंज वाऱ्याशी, एक झुंज वाऱ्याशी. अरे मॅड सखाराम. भगवान श्री सकाराम आहे. बरं, हे आता तुमच्यासाठी आहे. सोनालीने काम केलेल्या 2 नाटकांची नावं सांगा. व्हाईट लिली आणि नाईट रायडर. चाहूल. चालेल. आपल्या मुली काहीच बोलत नाहीयेत. हे घे, जरा वाव हे घे, द्या. बिल घे, बिल घे, बिल घे, बिल घे. आता लक्ष्मी, आता लक्ष्मी. घे ना, घे ना, बिल. हा. या आधी सखाराम ही भूमिका कोणी कोणी केली आहे? निळू फुलेंनी केली आणि सयाजी शिंदेंनी केली. या आधी चंपा आणि लक्ष्मी हे रोल कोणी केलेले आहेत? लालन सर आणि दोन्ही सांगा. चिन्मयी. हा, आणि कुसुमताई इनका डब कुलकर्णी, कुसुमताई. कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी. फॅन्टॅस्टिक, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आलेली आहेत. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळे इकडे आलात आणि आपण एवढ्या इन्साइटफुल छान मस्त गप्पा मारल्या. सोनाली, तुला स्पेशली थँक्स. मी तुला लास्ट मोमेंट कोक्स केला आणि तू हे बघ, मला आलीयस. ना रिप्लेसमेंट करायला प्रचंड आवडतं. इथे तर तू खुद्द भूमिकेत मला बोलवलं होतंस, त्यामुळे मी लगेच आले. पण मॅड सखाराम हे नाटक जोरदार चालू आहे. या नाटकाचे 25 प्रयोग झालेले आहेत आणि हे नाटक जोरदार चालू आहे, तर नक्की जाऊन प्रयोग बघा. तुम्ही जर ओरिजिनल सखाराम बाइंडर हे नाटक नसेल पाहिलं तरी काही हरकत नाही. हे एक स्वतंत्र नाटक आहे आणि ते स्वतंत्र नाटक बघायला खूप मजा येते आणि त्याच्यानंतर तुम्ही सखाराम बाइंडर पाहिलं असेल तर अजून मजा येईल. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. रसिक हो, नमस्कार. मी सोनाली कुलकर्णी. मराठी विश्वात पहिल्यांदाच नाटकाविषयी गप्पा मारण्यासाठी मनवा नाईक घेऊन आली आहे एक पॉडकास्ट ज्याचं नाव आहे रसिक हो. हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्ट्रॉबेरी पिक्चर्स डिजिटल प्लॅटफॉर्म. धन्यवाद.